बांदा शहरातील गडगेवाडी परिसरात काल रात्री एक दुर्दैवी घटना घडली। गेल्या 25 वर्षांपासून बांदा शहराची सेवा देणारे नामांकित कल्पना ट्रेडर्स हे हार्डवेअर दुकान भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय। बुधवारी मध्यरात्री 12:30च्या सुमारास दुकानातून अचानक धूर आणि ज्वाळा बाहेर पडू लागल्या। प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं समोर येत आहे। दुकानात हार्डवेअरचे ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात असल्यानं आगीने काही मिनिटातच रौद्र रूप धारण केलं। स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता इतकी होती की दुकानातील सर्व साहित्य काही वेळातच जळून खाक झाले। या दुर्घटनेत मालकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून 25 वर्षांचा उभारलेला दुकान रूपी संसार डोळ्यादेखत जळून राख झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। या आगीच्या घटनेनंतर प्रशासनाच्या कारभारावर बांदावासियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सावंतवाडी, कुडाळ आणि वेंगुर्ल्यातून अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या होत्या, मात्र या गाड्या तब्बल 2 तासांनंतर घटनास्थळी पोहोचल्या। जर अग्निशमन दल वेळेवर पोहोचलं असतं तर कदाचित मोठं नुकसान टाळता आलं असतं, असं संतप्त नागरिकांचं म्हणणं आहे। पहाटेपर्यंत झुंज दिल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। शॉर्ट सर्किटची घटना आता व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरते। बांदा शहरात अशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी स्थानिक स्तरावर अग्निशमन दलाची सोय असणं किती गरजेचं आहे हे पुन्हा एकदा या घटनेनं अधोरेखित केलंय।